नमस्कार मित्रमंडळी, नमस्कार नमस्कार. कसा फिरतोय बाळ गायकवाड? बघितलं का बाळासाहेब गायकवाड कसा घुमतोय रानात ना खुळा. थांबा थांबा थांबा, तुम्हाला सांगतो, आपली ज्या गोष्टीशी आपली नाळ जोडलेली आहे त्या गोष्टीबद्दल, तिच्याबद्दल किंवा त्यातलं काय ते सांगायला आणि त्यातलं काय आलेला अनुभव बोलायला अरे भारीच वाटतं. काय बघा, मका लावून काढली होती, मका लावली बाबा, मस्तपैकी त्याला भिजवायचं नियोजन करून टाकले, ड्रप टाकलं, भिजले, एकीकडलं भिजले, एकीकडलं चालू आहे. मका लावताय खरं काय, पण क्वालिटीच लावा. 2 रुपये आता जात्याला, पण त्यापासून येणारं जी काय पीक आहे ते पण ब्रँडेड येणार. मग आता खर्च होते, म्हणून जर तुम्ही जर मागं मोरं बघायचं लागला तर मग कसं व्हायचं? नाही, कसं काय होत नसतं, पीक खराब येतं. हो, पीक खराब येतं. जी काय मालाची क्वालिटी आहे ती मालाची क्वालिटी निघत नाही, आणि जे काय उत्पन्न निघणार आहे ते उत्पन्नामध्ये पण घट येते. मग करताय वय अगदी मनापासून करायचं. मग बी पण ब्रँडच घ्यायचा. ब्रँड बी असं घ्यायचा की टॉपचा घ्यायचा, त्याचा आपल्याला रिझल्ट आलेला असावा. आपण काय कोणाच्या कंपनीची जाहिरात फिरत करत नाही, ह्याच्या अगोदर आपण ते केलेलं आहे. म्हणून तुम्हाला मी सांगतो, या आपल्याला त्या कंपनीने काय 10 रुपये दिलेलं नाही तर की बाबा तिचं नाव घ्यायला. तर काय केलं आहे तुम्हाला माहीत आहे का? ॲडव्हान्टाचं बी घेतलं आहे बघा. ॲडव्हान्टाचं 751 बी आहे, टॉप क्वालिटीचं रिझल्ट आहे, तर मस्त आहे बी, एकदम टकाटक आहे. औषध लावलेलं असतं ओके पैकी, काय प्रॉब्लेम नाही. आणि मग करतायच म्हणल्यावर मग मनापासून करा ना हो. आणि तुम्हाला सांगायला मला पण बर्र वाटतं बघा. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय केलं आहे माहीत आहे का? जिगजॅग पद्धतीने लावले आहे. ह्यापाड त्यापाड. म्हणजे कसं, इकडे एक विक, इकडे एक, दोन्ही लाईनीमध्ये चिपाडाच्या मध्ये असं क्रॉस अंतर झालं पाहिजे, हे हिशोबाने लावले. का तर आमच्या पाहुण्याचा अनुभव आहे, आपला काय अनुभव नाही तो, पण आमच्या पाहुण्याचा अनुभव आहे की पाहुणं म्हणलं लावताना ह्यापाड लावा. म्हणजे कसं, तुम्हाला उत्पन्नामध्ये म्हणलं 100% तुम्हाला वाढीवच भेटणार, म्हणलं कमी भेटणार नाही. का? वातावरण खालचं खेळतं राहते, हवा लागते या, आणि एक सलग चिपाडा म्हणलं की जरा प्रॉब्लेम यायला बघते. म्हणजे त्यासाठी ह्यापाड लावा. रान बी खुलं राहत नाही, सगळी जागा बी भरून निघती या. आणि त्यातल्या त्यात झालं आहे काय माहीत आहे का? पिकाला जर नाही गेली आपलं, पिकाला जर नाही गेल्याचा विषय नाही, पिकाला निघतच असते या. पण जर समजा उन्हाळ्याच्या पिरियडमध्ये जर समजा तुम्हाला वैरणीची वड पडली, 2000 गुंठ्यानं पण मकवा, 2200 पण 2700 पण जातं या. मग त्यावेळेस आपला फायदा होऊ शकतो ना. मग अपना डोका भी चलाने का ना, उसमें अपना फ़ायदा होता है. तो मग ऐसा फ़ायदा उठाने का, पैसा भी होना चाहिए और माल भी तगड़ा लाने का. उससे